रविवार म्हणजे नुसता रविवार नसून आमचा बाहेर खाण्याचा दिवस असतो. म्हणून आज आपण चाललो आहे काहीतरी बाहेर खायला. पण क्रेविंग्स तर खूप काही असं चटपटीत खायच्या होत्या, त्यामुळे आता जे मिळेल ते खायला लागेल. तर त्या शोधात आपण निघालो. असं काही ठरवलेलं नाही आहे की काय खायचं आहे. सिलेंडर्सची टंचाई प्रचंड वाढली आहे, त्यामुळे मार्केटमध्ये भरपूर असं काही नव्हतं. त्यातल्या त्यात आपल्याला चुलीवर तळलेल्या मंचुरियन्स खायला मिळाल्या. हां, पण चुलीवरच्या असल्यामुळे ह्यांची टेस्ट थोडी चांगली लागत होती, जसं की बाकीचे असतात त्यापेक्षा तरी. पण इथपर्यंत आपली क्रेविंग्स भागली तर मुळीच नव्हती. आपल्याला अजून काहीतरी खायचं होतं. मंचुरियन खाऊन पण आमचं पोट काय भरलं नाही, त्याच्यामुळे आता आपण कुठे आलो माहिती आहे तुम्हाला? फार काही लांब नाही म्हणता येईल, मॉलमध्ये आपण पोहोचलो आहे मॅगडीच्या शोधामध्ये. पण मॅगडीमध्ये प्रचंड गर्दी आणि बिकेला पण गर्दी होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे आज नॉनव्हेज नव्हतं. आय डोंट नो वाय. शेवटी सगळं फिरून झालं, कंटाळा आला. म्हटलं ते बिके वगैरेमध्ये पण खूप जास्तच गर्दी होती, त्यामुळे म्हटलं नको. आणि त्याच्यानंतर आता चायनीज कॉर्नर काढलं. चायनीज कॉर्नर जिंदाबाद. तर चला आपण आता चायनीजच्या व्हरायटीज वेगवेगळ्या एन्जॉय करूया. तिकडे काम करायला एक मुलगा आहे छोटा, एवढा बडबड आहे, एवढा बडबड आहे ना, थांबायला लागतं. किती बोलतो रे तू? भावाचं गाणं स्वतः खाणं ह्याच्यामध्ये वेगळंच सुख आहे आणि ते आपण मिळवणारच. सूप कुठे आहे? आठवून केला इकडे. हे जर खायला सुरुवात कर. अरे अरे असू द्या. नॉनव्हेज खायची क्रेविंग फुल झालेली आहे. आपण स्प्राईट पण घेतलेला आहे ग्लासवर. देखो इस गरीब को कितने सालों से भूखा पेचा. हरकत नाही. मस्तपैकी हे सर्व काही खाऊन झाल्यानंतर ढेकर वगैरे देऊन झाला आणि आता आपण निघालोय घरी जायला. तर अशा प्रकारे आपण आपला संडे एन्जॉय करतो. मस्तपैकी खाने का, पीने का और आराम करने का गाइस. बाकी लाइफ तो छोटी सी है, उसमें मस्त खाओ पियो एन्जॉय करो. तब तक के लिए बाय बाय.